अन्ना जिमी कंस पर तुम लेच्छ वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. बॉल बॉल छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष केलेला आहे विठाई प्लायवूड संघाने. समोरचा संघ आहे पहिलाच चेंडू. झेल टिपण्याची संधी होती. हलक्या हाताने तटवलंय ओमने. अक्षय क्या बात, सुरेख चेंडू. प्रहार आणि चौकार. फलंदाजी मार्क वरती एमजे जर्सी नंबर 11. क्या बात आहे. आता शिक थोडासा थरार सुरुवात होती असं म्हणलं हरकत नाही. टर्फ या चॅम्पियन्स टर्फ लीगच्या पहिल्या पर्वामधला पहिल्या दिवसाला थोडीशी अशी चेरप आणि स्लेचिंग झाल्याशिवाय मजा नाही. क्या बात आहे काटे. ए हे टिट फॉर टॅट. क्या बात. फिरवता फिरवता हातून सुटलेला आहे. सुरेख चेंडू. फुलटा स्वरूपाचा चेंडू. अवघी एक धाव. दुसरी येणार का. एकच प्रहार चौकार. दोन षटके संपलेत. 19 धावा. 19 बांधून ठेवलेला विठाई प्लायवूड संघाने. या ठिकाणी विठाई प्लायवूड संघाचं अवांतर धावा. तिरच्या धाव. थोडीशी दिशा गोलंदाजी.
प्रहार चौकार. विठाई प्लायवूडचे सर्वे सर्वा दोन बंधू अनिकेतजी आवारे आणि ऋषिकेशजी आवारे मैदानामध्ये आहेत. अनिकेतजी आवारे आणि बाहेरून आपल्या भावाचं आणि संघाचं म्हणून धैर्य वाढवत आहेत ऋषिकेशजी आवारे. स्वागत आहे सर आपलं. धावाची संधी होती, संधी मात्र सुटलेली आहे. हळूहळू अंधार पडतोय आणि लाईट्स ऑन झालेले आहेत. दिवस रात्र खेळवला जाणारा हे टर्फ लीग. आलेला प्रत्येक गोलंदाज फक्त फलंदाजाचे पाय पकडायचे एवढं डोक्यात ठेवू नये. एका चांगल्या प्रकारे बांधून ठेवलेलं आहे. अशाच प्रकारे बांधून ठेवावं लागणार आहे विठाई प्लायवूड संघाला. पूर्णपणे अंकुश लावलेला आहे तो सुरुवातीलाच. बघूया काय होत आहे. आता मात्र प्रहार षटकार. एक संधी समोरच्याला, मोठा प्रहार. एक मिनिट. धावसंख्या काय? 2.5 ओव्हर्स 33 रन्स. 33 धावा. तिसरं षटक चालू आहे. प्रहार चौकार. 3 षटक 37 धावा 37. एका मोठ्या उच्चांकी धावसंख्येकडे वाटचाल करणार का पाहण्यासारखं असेल. प्रहार आणि धावा वाचवलेल्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती कोण गोलंदाज आहे? चतुर गोलंदाज, सुसाट गोलंदाज आणि एक अष्टपैलू प्रतिभावंत खेळाडू यश कासलीवाल. प्रहार चौकार. अनिकेतजी आवारे यांनी ऑक्शन मध्ये हा खेळाडू घेतलेला आहे. एक अष्टपैलू खेळाडू, एक प्रतिभावंत खेळाडू, निर्धाव चेंडू. ऑफ स्पिन करताना निर्धाव चेंडू टाकणं निश्चित एक चांगलं कौशल्य म्हणता येईल ते यशचं. क्या बात. पिचिंग स्टंप लाईन होता पण ठीक आहे, हरकत नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. टर्फचे नियम कदाचित वेगळे असावेत. 70. प्रहार षटकार. आता मात्र आरामात ओमने टोलून दिलेलं आहे. चांगल्या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना चौथं षटक चालू असताना 49 धावांच्या म्हणजेच 50च्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेला हा संघ. भुतारे डेकोरेटर्स आणि संघाचे या ठिकाणी अर्धशतक पूर्ण. बघूया धावाची संधी सुटलेली आहे. गणेशजी भुतारे यांचा हा संघ भुतारे डेकोरेटर्स आणि अनिकेतजी आवारे यांचा समोरचा संघ विठाई प्लायवूड्स. दोनही संघ तुल्यबळ आहेत. दोनही संघांमध्ये प्रतिभावंत खेळाडूंचा खचाखच भरणा. या ठिकाणी 4 षटक संपले. धावफलकावर धावा लागल्यात त्या.
4 षटकं संपलेली आहेत. उरलेली 3 षटकं भैरवीची षटकं असतील, हाणामारीची षटकं असतील. 51 धावा धावफलकावरती. 4 षटकामध्ये 51 लागल्या. 3ला 49 लागणार का? कदाचित हो, कदाचित नाही. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. चांगला खेळ झाला, चांगली फलंदाजी झाली तर शतक, आणि चांगली गोलंदाजी झाली तर का, कंजूस गोलंदाजी झाली तर का कमी धावा. बघूया. आणि झेलबाद, क्या बाद आहे. चांगला चेंडू टाकला होता. नवीन गोलंदाज आला आणि महत्वपूर्ण बळी मिळवून दिला आपल्या संघाला. आलेला पुढचा फलंदाज मयूर. चला, यानंतरचा होणारा सामना जावा जंक्शन का, जावाच ना, जावा जंक्शन विरुद्ध रेड टेप चॅलेंजर्स. दोनही संघाचे संघमालक, संघनायक आणि खेळाडू सज्ज व्हायचे आणि नाणेफेकसाठी संघमालक आणि खेळाडूचे. क्या बात, क्या बात. डावखुरे हाताचे फलंदाज नेहमीच घातक असतात. जर्सी नंबर 7 मयूर. क्या बात. षटकार. काहीतरी कानमंत्र दिलेला आहे. या कानमंत्राचा उपयोग होणार का? पंच, मला असं वाटतं की प्रत्येक संघाच्या 2-2 सामने झाल्यानंतर प्रत्येक इनिंगला आता टाइम लिमिट सुद्धा लावून देऊया आणि पेनल्टी इम्प्लिमेंट करायला चालू करूया, नाहीतर आजच्या दिवशी आपण 2 वाजता घरी जायचो. क्या बात. अजून पंचांनी पेनल्टी लावायच्या आधीच पंचांना फटकारून दिलेलं होतं फलंदाजाने. जायबंदी होता होता वाचलेले आहेत प्रमोदजी. सामन्यासाठी लाभलेले अनुभवी पंच प्रमोद, विकास आणि नितीन. जर का असे फुलटॉस चेंडू जर का समोरच्या संघाला दिले तर चहा सोबत बिस्किट भेटला असं त्यांना आनंद होईल. आणि परिणाम आपण पाहतोय की षटकार. महागडं षटक ठरताना हे. बघूया. धावा नाही. परत एकदा. पाच षटक संपलेत. 72 धावा धावफलकावरती. एका निश्चित चांगल्या टोटलकडे वाटचाल करताना भुतारे डेकोरेटर संघ. संघाचा संघनायक मयूर. आणि इकडचा कॅप्टन कोण आहे? नाही नाही, संकेत आहे ना, अनिकेत आहे. 4 का 6 इंचांनी हा चौकार आहे. टर्फ क्रिकेटचे आगळे वेगळे हे नियम आणि त्या नियमान्वये हा चौकार. ओहो. आता मात्र सुरेख होता. सर्वच खेळाडूंना एक नम्र सूचना आहे. कुणीही एन्जॉय होणार नाही याची स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. वयाच्या 75 पर्यंत आपल्याला क्रिकेट जर का खेळायचं असेल तर हट्टकट्ट आणि धष्टपुष्ट राहायचंय आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे. अजून एक आतापर्यंत काय झालंय, दरम्यान एक सूचना आहे. अजूनही त्या ठिकाणी लावलेल्या गाड्या बाहेर घेतलेल्या नाही आहेत, बाजूला घेतलेल्या नाही आहेत. शाईन, HF डिलक्स रस्त्याच्या मधोमध 2-3 गाड्या लावलेल्या आहेत. प्रहार काय षटकार. धावाची संधी सोडलेली आहे.
हातामध्ये चेंडू काही व्यवस्थित आलेला नाहीये. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना भुतारे डेकोरेटर संघ 86 धावफलकावरती लागलेले आहेत. मयूर संघाचा संघनायक डावखुराचा विस्फोटक फलंदाज खरपूस समाचार घेताना समोरच्या गोलंदाजाचा. आता मात्र कुठलीही चूक झालेली नाहीये. एक चांगला सुरेख झेल टिपलाय आणि निश्चित कदाचित या मोठ्या धावसंख्येकडे जे काही वाटचाल चालू आहे त्याला थोडा ब्रेक लागेल असं वाटतंय. बघूया. जर तर असं म्हणण्यापेक्षा पुढची 5-10 मिनिटं ठरवतील किती धावांचं लक्ष मिळेल ते विठाई प्लायवूड संघाला. क्या बात आहे. वॉटर बॉल. चांगला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चित आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 4 धावा वाचवल्यात. सर्व खेळाडू आणि प्रेक्षक प्रहार षटकार. 92 लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 92 धावा धावफलकावरती. सेंचुरी लागणार का? दिशाहीन गोलंदाजी. चौऱ्याण्णव 95 असतील. 2 मिनिट. 95 धावा. शेवटचा चेंडू आणि झेलबाद. चला नेट्सला काळजी घ्यायची. धन्यवाद ऋषिकेश दादा. आपण स्थानापन्न व्हायचे आणि सामन्याचा आनंद लुटायचा आहे. No ball. No No ball. ball. No ball. 76. No ball. फ्री हिटची संधी होती पण सुटलेली यशकडनं. बघूया. दिशाहीन गोलंदाजी. आणि रडारवरती आहेत सध्या अक्षयजी बोठे, ऑर्गनायझर स्वतः. माझा
प्रहार चौकार. एका बाजूला सौरभ काटे आणि दुसऱ्या बाजूला यश कासलीवाल. ही जोडी जर का खेळत राहिली तर 6व्या षटकामध्ये हे लक्ष्य पार करतील. पण क्रिकेटला जर तरला काही हार्थ नसतो. पुढची 40 मिनिटं ठरवतील की कोण जिंकेल. पुढची 1 षटक आणि 8 धावा. 36 चेंडूमध्ये आवश्यक आहेत त्या 88 धावा. ज्यांनी ही रिक्षा कोणी लावलेली रिक्षा सर्वांना परत एकदा नंबर सूचना आहे. पंच 2 मिनिट थांबा बरं का. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या त्या रस्त्याच्या मध्ये येत आहेत ते काढून घ्या. ते लोकांचा रस्ता आहे. पलीकडे जो रस्ता आहे तो रस्ता त्या ठिकाणी पाठीमागं घरं आहेत. आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर ऑर्गनायझरला दंड लागेल आणि त्या रिस्पेक्टिव्ह पर्सन आणि त्या संघाला सुद्धा दंड लावावा लागेल. प्रहार षटकार. थांब थांब. आता मात्र अंपायर. तलवार रुपये बॅट तळपताना. सेल सेल घ्या. सेल घ्या. गन थांबा. घनघाती प्रहार केला होता पहिल्या हात चेंडूवरती. यश कासलीवालने आपल्या नावाला नावलौकिकाला साजेसा फटका भिरकावून दिला. तो यशने या अगोदरच्या 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव जमवण्यामध्ये यशस्वी झाला होता. अशाच प्रकारची फलंदाजी यशला करावी लागणार आहे. अनिकेत आवारे यांचा विश्वासाला सार्थ असा खेळ आपल्याला करावा लागणार आहे. मोहित जाधव. ओके करा चालू. हॅलो. संघाला लागलेला मोठा झटका. यश कासलीवाल झेल बांधून परतला. संथ सुरुवात म्हणता येईल ती. अल्ला पुढचा फलंदाज शुभम. दोन षटका आणि 13 धावा. एक टाकलं ओंकार फुलसौंदरने, दुसरं टाकलं मोहित जाधवने. अतिशय कंजूस गोलंदाजी केली. मला असं वाटतं की आजच्या या दिवसातले सलग 2 अशी ही कंजूस षटकं या सामन्यामध्ये पाहायला मिळाली असं वाटतंय. 2 षटकं 13 धावा 1 गडी बाद. संघाचा संघनायक अजूनही मैदानामध्ये आहे. लढण्याचा इतिहास आमुचा, हरणे आमुच्या रक्तात नाही. अरे जोवर मैदानात उभा मी, जिंकणे नियतीला शक्य नाही. लढतायत, खेळतायत, भिडतायत, झुंजतायत. लढाई कशी झाली पाहिजे तर पाहणाऱ्यांना सुद्धा हेवा वाटावा अशी लढाई व्हायला पाहिजे. सौरभ काटे बघूया. आलेला पुढचा गोलंदाज स्वतः संघाचा संघनायक मयूर. एका बाजूला मयूर, दुसऱ्या बाजूला सौरभ. दोनही संघनायक आहेत आणि दोनही क्या बात है. 13. 64. अच्छा स्पीड.
71. गोलंदाज मयूर, काय विचार चालू आहे? जादू केलेली चेंडूवरती आणि जादू गणलेली आहे. निर्धाव चेंडू, माफ करा, स्वैर चेंडू. 1 धाव एक्स्ट्रा, 20 धावा. बघा, जादू गणल्यानंतर आलेला आहे खणखणीत षटकार. सौरभ काटे पंच 2 मिनिट थांबायचे. MH16D 3882 गाडी कोणाची हात वरती करा तोपर्यंत सामना सुरू नाही होणार. 3882 जोपर्यंत गाडी बाजूला जाणार नाही तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही. गाडी कुणाची आहे? 3882. आपण सर्वजण एज्युकेटेड आहोत. 1 तासापासून अनाऊन्समेंट चालू आहे. अजून गाडी नंबर सांगतो. गाडी नंबर 9013 शाईन आहे. कोणाची गाडी आहे? एक रिक्षा आलेली आहे. रिक्षा कोणाकडे आलेली आहे? कुणी आणलेली आहे? कॅन्टीनवाले आपल्याकडे आलेले आहे का? रिक्षा कोणाकडे आलेली आहे? 6897 गाडी नंबर शाईन आहे. 6897 प्रहार षटकार शुभम. क्या बात आहे. हा नजाकत भरा फटका म्हणता येईल याला. हलक्या हाताने तटवला. सुरेख चेंडू होता, निर्धाव चेंडू जाण्यासारखा चेंडू होता, पण 1 धाव चोरलेली आहे. मोठा प्रहार षटकार. 4थं षटक आलेलं आहे आणि गिअर बदललेला आहे. महागडं षटक ठरताना 3 चेंडूमध्ये 13 धावा आलेल्या. 3-13 झालेले ते ओम देवकरचे. बघूया काय होतंय पुढच्या 3 चेंडूवरती. प्रहार पण अतिरिक्त उंची मिळाली. प्रहार षटकार. 60. त्या गाड्या कोणाच्या आहे? काढून घ्या, नाही तर हवा सोडण्यात येईल. शेजारच्यांना त्रास द्यायचा आपली इच्छा नाहीये. तेवढ्या गाड्या काढून साईडला लावा. फक्त उभ्या रोडला गाड्या लावू नका कुणी. प्रहार 1 फूट सौरभ, 1 फूट. काहीच नाखुश पण हरकत नाही. महागडा षटक 19 धावा आल्या तब्बल या षटकामध्ये. 4 षटक 45 धावा. 18 चेंडू 51 धावा. टर्फ क्रिकेटमध्ये आरामामध्ये असणारं हे लक्ष जर का षटकारामध्ये डील केलं तर 9 षटकारांची आवश्यकता. 10 षटकार 1 चौकार असं सुद्धा समीकरण. 18 चेंडूमध्ये अर्धे चेंडू सीमारेषे पार धाडावे लागतील आणि गोलंदाज कोणते शिल्लक असणार आहेत? प्रत्येकाला बॉलिंग होय अक्षय, प्रत्येकाला बॉलिंग कंपल्सरी का? 5 बॉलर 7 बॉलर का? एक प्लेअरला 2 ओव्हर. हा 7 ने बॉलिंग करायची ना. अच्छा 7 प्लेयर 7 ओव्हर. ओके. सरासरी 7 षटकांचे सामने. दिशाहीन गोलंदाजी. 74. 18 चेंडू 50 धावा. दिशाहीन गोलंदाजी. पाय पकडायचे वाटते. फुलटा स्वरूपाचा चेंडू. षट नाही, शिट म्हणावं लागेल.
त्या ठिकाणी मराठी भाषा आहे, समजून घ्या. माझा भावार्थ सुद्धा समजून घ्या. मी षटकार म्हणणार होतो पण ते शिट झालं. थोडासा मोये मोये असा हा क्षण म्हणावा लागेल. सुरेख झेल टिपला आणि बाद होऊन परतावं लागतंय शुभमला. तुम्ही आले नाही आतमध्ये खेळायला मगाशी, तुमची आवश्यकताच पडली नाही. आता 100 करून हारले, आता कसं आता 9202 इलेक्ट्रिक गाडी आणि शाईन या 2 गाड्यांमध्ये आहेत. मी आशा करतो थोड्या वेळानंतर आणि उद्या आणि परवा आपल्याला पार्किंग विषयी आदित्य अनाउन्समेंटची आदित्य, गरज पडू नये. दिशाहीन चेंडू. 16 चेंडू 48 धावा म्हणजे 16 चेंडू 8 षटकार. येस नो येस नो. नो बॉल. प्रहार नो बॉल आणि 76 नो बॉल. 1 धाव घेतलेले. 1 आणि 1 2. नो बॉल. 76. 16 चेंडू 46 धावा. अवांतर धावा तिक्त धाव. मैदानामध्ये उभा आहे, लढतोय, खेळतोय, भिडतोय, झुंजतोय सौरभ काटे. झाड लागलेलं आहे अतिरिक्त उंची आणि त्याच्यामुळे कुठलेही धाव भेटलेले नाहीये. 15 चेंडू 45 धावा. संघाचा संघनायक कसा असावा? संघाचा संघनायक असा असावा जो फोर फ्रंट. आता मात्र षटकार. 71. प्रयत्नांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत 100%, पण या षटकारासाठी सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजेत. कॅच ऑफ द डे कदाचित होऊ शकला असता. हा प्रयत्न निश्चित सुरेख होता, पण 6 धावा. 14 चेंडू 39 धावा. समीकरण काहीसं सोपं काहीसं अवघड. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काय पंच? अप्रतिम चेंडू म्हणायला लागला हा. झाडं लागून फक्त 1-1 धावा मिळत आहेत. उंची भेटली मध्येच की नेट्सला लागून खाली येतोय चेंडू. रिक्षा कोणाची आहे? रिक्षा. 12 चेंडू 38 धावा. 5-10 मिनिटांमध्ये जर का त्या ठिकाणीवरून रिक्षा बाहेर गेली नाही तर जे काही टर्फचे मॅनेजर आहेत ते हवा सोडतील. आपण सर्वांनी उद्या या अनाउन्समेंटची आवश्यकता पडू नये. 12 चेंडू 38 धावा. 6 षटकारांची आवश्यकता आहे, नंतर 2 धावा. 12-38 काय होणार? प्रहार. चौकार. नो बॉल. 76. नो बॉल आहे सर. जर का क्रिकेटमध्ये चेस करताना महत्वाचं षटक जर कुठलं असेल तर ते सेकंड लास्ट. ते षटक टाकतोय आकाश कोकणे, खेळतोय सौरभ काटे. आहा. 9 चेंडू 33 धावा. अवांतर धाव. 9 चेंडू 32 धावा. प्रहार पाहिजे प्रहार.
आता मात्र परतावं लागतंय नाखुश सौरभ. 19 चेंडू मध्ये 39 धावा करून परततोय सौरभ. 8 चेंडू 32 धावा. 5 षटकार 1 चौकार हेच गणित आहे. तन्वेश पाखरे पंच कळवायचे. बाय 1 गेट 1 फ्री ऑफर लागलेली या ठिकाणी. अतिरिक्त 2 धावा आणि समीकरण बदलले. 8 चेंडू 30 धावा म्हणजे 8 चेंडू 5 षटकार. 2 षटकार लागणार का या चेंडूवरती पाण्यासारखा असेल. हा जमिनीला समांतर फटका होता. खराटा मारलेला आहे. सात चेंडू 29 धावा. जर का आपण उघड्या मैदानावरती ओपन ग्राउंडवरती जर हा सामना खेळत असतो तर म्हटलं असतं की अशक्य, पण या टर्फ क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. शेवटच्या षटकामध्ये 4 षटकार 1 चौकार किंवा 5 षटकार मारणार का विठाई प्लायवूड संघ. शिवांग देवळालीकर यांनी सलग 4 चेंडू 4 षटकार मारले होते. काय 4 या ठिकाणी सलग 5 षटकार किंवा 4 षटकार 1 चौकार येणार का. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असावा हा सुद्धा मला असं वाटतंय. नाही. चला सर्व खेळाडूंनी स्वतःची काळजी घ्यायची. षटकार. चार चेंडू 4 षटकार 3 षटकार 1 चौकार. षटकार. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला आहे. काय होणार. एक एक चेंडू गणिक समीकरण या ठिकाणी रंगतदार अवस्थेमध्ये. 3 चेंडू 15 धावा. या ठिकाणी जर एखादा स्पीड बॉल पडला तर काही होऊ शकतं. क्रिकेट हा आणि चितेचा खेळ आहे. लक्ष ठेवायचंय. अक्षय दादा बोठे. षटकार. नो बॉल नो बॉल. 76. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 6 चेंडू मध्ये आवश्यक होत्या 29 धावा आणि हे चालू आहे टर्फ क्रिकेट. 76. आणि टर्फ क्रिकेटमध्ये एव्हरीथिंग इज फेअर. आपण म्हणतो की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह इन वॉर. सध्या तरी एव्हरीथिंग इज फेअर इन टर्फ क्रिकेट. 3 चेंडू 8 धावा. जे अशक्य वाटतं ते स्वप्न मला पाहायचंय. ज्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी मला जायचंय. माझी नरकात जायची स्व तयारी, पण त्यासाठी कारण स्वर्गीय असलं पाहिजे. आणि यासाठी कारण आहे की चॅम्पियन्स टर्फ लीग फुलटॉस. आणि काय झालंय काय झालंय काय वाटतंय. प्रेक्षकांना टाळ्या व्हायला पाहिजेत. एकदा प्रेक्षकांकडनं टाळ्या व्हायला पाहिजेत. 2 चेंडू 8 धावा. सलग 2 चांगले चेंडू. सामना खिशात. 1 नो बॉल. सामना दुसऱ्याला. काय होणार. इथं स्लो पण चेंडू टाकायचा आहे. अचूक टप्प्यावरती पण टाकायचा आहे. कोण जिंकणार कोण जिंकणार. थरार. आणि या ठिकाणी एक घेतलेले दुसरी धाव घेणार का. त्या ठिकाणी क्या बात. शेवटचा चेंडू 1 बॉल 6 धावा. शेवटच्या चेंडूला षटकार मारणार का. 1 बॉल 6. टाळ्या व्हायला पाहिजेत प्रेक्षकांना. बाकीच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवायला पाहिजेत. 1 बॉल 6. व्हॉट अ मॅच. नो बॉल. व्हॉट अ मॅच.